सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल इज टूश फॉर यू. तर आज आपण एका नवीन लोकेशनवर जात आहे आणि आजची ट्रिप थोडी फ्रेंड्सबरोबर आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. टाईम देऊन 7:45ला आले आहे. अरे लाजा वाटू द्या, लाजा. एवढा टाइम लागतो 7चा टाइम देऊन. आतमध्ये तरी घे खोल. सो फायनली आता आम्ही निघालो इथून नागूरवरून. देवाची गाणी नागूरवर आहे कुशल, सिद्धेश उर्फ साड्या आणि ड्रायव्हर आहे आपला मनीष घागरे. चलो सो आता आम्ही पनवेल क्रॉस केलंय, म्हणजे पळसपे क्रॉस करून आम्ही इथे राधेकृष्ण स्नॅक्सच्या इथे ब्रेकफास्ट करायला आलो, नाश्ता करायला. आता बघूया कसं वाटतंय. एकदम भारी बरं वाटतंय बघायला गेलं तर. आमची काही पब्लिक खूप पार्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही आता विचार केलाय थोडंसं काहीतरी खावं. आमचा ड्रायव्हर यांनी फुल पळवली आहे गाडी. चला तर बघूया इकडचा स्नॅक्स कसा आहे. टेस्ट, पुढची टेस्ट वगैरे माझं आहे. मेंदू वडा, फ्राय पापड, फिंगर चिप, बटरफ्लाय डोसा. अरे यार, असा भारी मेनू तुम्हाला कुठे भेटणार ना, फक्त इथेच. मेनू तर तुम्ही वाचला असेल, तरी त्याची मिसळ थोडी डेंजर वाटते. मसाला डोसा आणि पोहे. का रे, जरा पोहे कसे आहेत बघ जरा टेस्टला. चांगलं आहे, तू खा जरा. मसाला डोसाची टेस्ट होते, टेस्टिंग होते इकडे. ठीक आहे, तू काय मिसळ पावची. ठीक आहे, चला चांगलं आहे, म्हणजे आपण खाऊ शकतो. चला हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही वडखळ नाक्याच्या पुढे आलेलो आहोत. हा आम्हाला ट्रक दिसलेला आहे, जो असा खाली दिसलेला आहे. आणि हा आमचा ब्लॉगर, हे आमचे व्लॉगर तुषार शेठ गाडी चालवताना, आमचे कुशल शेठ, हे आमचे सिद्धेश वंजारे जे झोपा काढत आहेत रात्रीला मचवायला. आता आम्ही ऑलमोस्ट पोचत आहोत अलिबागला. 2 गाड्या आमच्या मागे आहेत, आम्ही पुढे लीड करत आहोत. 1 तासाने आघाडीवर आहोत आम्ही. तुषार शेठ 1 तासाने आघाडीवर आहेत. आघाडी करून काही उपयोग नाहीये, जाऊन थांबायचंच आहे. बोले तो बन जाऊं मैं बुल्ले शाहज़ादा, मैं भी नाचूं. सस्ता वाला एअर रहमान. आम्हाला अजून अर्धा तास जायचं आहे आतमध्ये. आता कसं काय थोडंसं आलो इथे मी. सो मी आता ऑलमोस्ट 4-5 वर्षानंतर मित्रांबरोबर येतोय आणि 3 वर्षात मी प्री वेडिंगसाठी आलेलो मित्राच्या बंगलोवर राहायला. सो आता बघा इकडे काय काय चेंज झालंय कसं. सो फायनली आम्ही अलिबाग मार्केटमधून सर्व सामान घेतलंय, म्हणजे की चिप्स वगैरे, वेफर्स वगैरे, पाणी बॉटल, थंडा वगैरे आम्ही सगळं घेतलंय. आणि आता आम्ही चाललो इथून 20 ते 25 मिनिटावरच मित्राचा बंगला आहे. नागाव बीचच्या जस्ट 3 किलोमीटर डिस्टन्सवरच आहे. सो हा असा रोड आहे. सॅटर्डे संडेला विकेंड गेटवे होऊन जातो, त्यामुळे ट्रॅफिक तर मॅन्डेटरी आहे इथे विकेंडला. कडचं कमळ तलाव, कमळ दिसत
आपले मित्र भेटलेत आपल्याला आणि आता आम्ही सुपर मार्केटला चालतोय थोडा चिप्स वगैरे घ्यायला. इथून फक्त 5 मिनिटावरच आहे बंगला मित्राचा. हे अभिषेक कार्टर. आम्ही अशी इथे शॉपिंग केली आहे. कसं वाटतंय शॉपिंग? असं छोटं सुपर मार्केट आहे इथे, चांगलं. सो फायनली आम्ही लोकेशनवर पोचलो आहे आणि हा आमचा बंगला, हा बंगला आणि हा लोकेशन बघावा, जबरदस्त लोकेशन आहे. अलिबागला आलो आहे आम्ही. अजून एक गाडी आमची यायची बाकी आहे. सो ही एंट्री आहे. 4 वर्षानंतर 4-5 वर्षानंतर आम्ही येतो इथे, म्हणजे मित्र. हा खालचा एरिया आणि इथे खाली 2 रूम आहेत. इथे पाळणा पण होता. पाळणा काढला काय रे? पाळणा काढलाय. आणि टेरेस पण होता, तो पण काढलाय वाटतं. रिनोव्हेशन केलंय. बघू आता कसं काय. लाईन लागली आहे घरात जायला. सो हा एक्स्ट्रा बाल्कनी टाईप एरिया वाढवलाय, हे पहिलं नव्हतं. आणि सो आम्ही ते आता स्विमिंग पूलला आलो. इकडे आचल पॅलेस म्हणून एक आहे, तर तिथे कसं आहे की परारच्या हिशोबाने आपल्याला स्विमिंग पूल यूज करायला भेटतो. तर परारच्या हिशोबाने ते 100 रुपीज पर आवर आहे, पर हेड. सो आम्ही आता तिथे आलो आहे, कारण की आणि ते बाजूलाच आहे, जो आमचा बंगलो आहे त्याच्या बाजूलाच आहे. आवाज पण येतोय. तर हा इकडे आचल पॅलेस आणि हा बाजूलाच इथे स्विमिंग पूल आहे. आम्ही इकडे पार्किंग केली आहे, इथे पार्किंग केलं आणि आम्ही बोलू फक्त स्विमिंग पूल फक्त यूज करायचं आहे. सो इकडे 100 रुपीज 1 आवर खूप झाला आमच्यासाठी, कारण की त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे नागाव बीचला. ते पण बाजूलाच आहे, म्हणजे 5 मिनिटावरच आहे. सो आता बघूया इकडचा एक्सपिरियन्स कसा आहे. अरे चला नाही असं नाही, डायरेक्ट चल. सो आम्ही आता 1 तास इकडे पूलमध्ये मस्त एन्जॉय केलं. हा समोर पूल, इथे मस्त 1 तास आम्ही एन्जॉय केला. आणि आता बीच टुवर्ड्स बीच चाललो आहे, नागाव बीच, जो की इकडनं 5 मिनिटावरच आहे. आणि ते मस्त इकडे पार्किंग करून मस्त गाणी वगैरे लावू शकतो. आता आम्ही आलो आहे नागाव बीच. हा इकडचा असा लोकेशन आहे. बघा इथे आता आपल्याला काय काय बघायला भेटत आहे. इथे स्टॉल्स वगैरे तुम्हाला खूप सारे भेटतील. अलिबाग तर यार टुरिस्ट प्लेसच आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. सो आता आम्ही इकडे लंच केलेलं साईराज कोकण कट्टा आणि फूड असं नाही इकडचं. हे नागाव बीचला जे स्टॉल्स हॉटेल्स आहेत तिथेच आहे. इकडे नक्की आहे, इकडे फूड मस्त आहे. फायनली आम्ही इथून आलो आहे आणि हा आहे नागाव बीच. आता आम्ही बीचवर फुटबॉल घ्यायला आलो आहे. बघा इथे भेटतंय का. हा असा एरिया आहे थोडा, कारण की इथे सगळीकडे पाणी वरती आलंय, त्या साईडला खेळायला नाही भेटतंय. सो आम्ही तिकडे बघितलं एक जागा, इथे बघा खेळायला.
फायनली आम्ही फुटबॉल खेळून झालोय. वी आर सो मच टायर्ड अँड सी मस्त सुचलाय पाय. हा आर्टिस्ट आहे त्याचा, नाजूक व्यक्ती आहे तुषार पार. सो आता आम्ही चाललोय बॅक टू होम. तर असा आम्ही आमचा डे टाईम स्पेंड केला. फर्स्ट स्विमिंग पूल, देन लंच अँड देन बीच, आणि बीचवर फुटबॉल वगैरे खेळलो मस्त. आणि आता आम्ही परत आमच्या घरी चाललो आहे. सो फायनली आमचा दिवस संपलाय. म्हणजे आम्ही आता सकाळी निघतोय. असे हा बघा आमचा मोठा सांग नाही राय तुझ्याकडे नाही. हा असा रूम आहे. इकडे एक हॉल, हा एक बेडरूम आहे, किचन, फ्रीज, आणि हा एक अजून एक छोटा बेडरूम, आणि खाली 2 रूम आहेत. सो फायनली आम्ही आता निघतोय. आणि ह्या आमच्या गाड्या, एक एक पब्लिक येते आहे. सायकलचा व्ह्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला बेस्ट पार्ट जो वाटला असेल ते कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनवर. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त फिरा.